नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याकरिता मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि आपण केलेले जे काही मेहनत आहे किंवा आपण घेतलेली जी मेहनत आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ती जी मेहनत आहे म्हणजे कोणती, मागणीच्या संदर्भात आपल्या ज्या 4 मागण्या होत्या, मग कोणत्या मागण्या, तर आपल्याला परमनंट करण्यात यावं, आपला कार्यकाळ वाढवण्यात यावा, सुट्ट्याच्या संदर्भात एक मागणी होती, आणि आपलं पीएफ कट व्हावं अशी एक मागणी होती. विद्यार्थी मित्रांनो, ही मागणी आपल्याला माहित होतं की शासन आपल्याला, महायुतीचं सरकार आहे, मंगलप्रभात लोढा आपल्या खात्याचे मंत्री आहेत, सोबतच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री हे यांनी सुद्धा दिलेला शब्द हे पाळतील. परंतु कोणत्याही मंत्र्याने किंवा कोणत्याही उपमुख्यमंत्र्याने किंवा कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने आपला शब्द पाळलेला नाही. आणि एक परिपत्रक आलेलं आहे, ते परिपत्रक आहे नागपूर जिल्ह्याचं परिपत्रक आहे, सहसंचालकाचं परिपत्रक आहे. आणि ते पत्रक आहे 2 तारखेचं पत्रक आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वीचं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे शासनाने आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केला आहे, आपल्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावर आपण आता काहीच करू शकत नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण हे 6 महिने जे होते, 6 महिन्यातले 4 महिने निघून गेलेले आहेत. आणि त्यांनी त्या परिपत्रकामध्ये नमूद केलं आहे, हे जे परिपत्रक आहे हे पुढे दाखवत आहे मी तुम्हाला ते परिपत्रक, की त्या परिपत्रकामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे. त्या परिपत्रकाच्या जे काही मतळा आहे त्यावरून समजून येत आहे की आपल्याला कायम करण्यात येणार नाही, आपल्याला परमनंट करण्यात येणार नाही, आपल्याला त्या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि आपल्याला पुन्हा बेरोजगार ठेवण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला शासनाने गोड गाजर दिलेला आहे, या ठिकाणी आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन लढा लढण्याकरिता मी कायमस्वरूपी आपल्याला बोलत होतो विद्यार्थी मित्रांनो. काही विद्यार्थी म्हणत होते की सर सकारात्मक नाही, तुम्ही नकारात्मक बोलता, तुम्ही असं बोलता तसं बोलता. माझ्या बोलण्यामुळे शासन काही परिपत्रक काढणार नव्हतं, परंतु शासनाने मात्र हे परिपत्रक काढलं. याला दोषी कोण, याला जबाबदार कोण, तर संपूर्ण शासन आहे. म्हणजे यांना आपल्या विद्यार्थ्यांना बेरोजगारच पुन्हा करून ठेवायचं आहे. एक परिपत्रक काढून त्यातून दिसून आलेलं आहे. म्हणजे एक परिपत्रक जर निघलं तर बाकी महाराष्ट्रातील जे काही आपले 36 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील परिपत्रक निघेल. ह्या आपला जो काही पुरावा असणार आहे, हा पुरावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासाठी सादर करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील हे फक्त युवा कार्य प्रशिक्षणाच्या संदर्भात अपडेट नाही, तर इतर ज्या काही गोष्टी असतील त्याकरिता येणारे जे अपडेट असेल आपल्या या चॅनलवर मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, बघा हा पुरावा काय आहे हे परिपत्रकाच्या माध्यमातून. बघा या ठिकाणी हे पत्र बघा, महाराष्ट्र शासनाचं हे पत्र आहे. सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, सिव्हिल लाईन, नागपूरचं हे पत्र आहे. आणि ही जी तारीख आहे ही तारीख बघा 2 जानेवारी 2025चं हे पत्रक आहे. म्हणजे हे 2 दिवसापूर्वीचं पत्रक आहे. आजची 4 तारीख आहे. बघा प्रतिमान्य कोणाला उल्लेखून केलेला आहे, जिल्हा व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, नंतर उपसंचालक प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे डायट, नंतर मुख्याध्यापक शासकीय तांत्रिक विद्यालय, नंतर सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सर्व नागपूर यांच्या नावाने हे पत्र आहे. समोर बघा विषय काय दिलेला आहे. विषय दिलेला आहे या बघा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत संदर्भ दिलेला आहे. पहा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत शासन निर्णय, जो 2024चा शासन निर्णय आहे, 9 जुलै 2024चा शासन निर्णय. म्हणजे पहिल्यांदा जे सुरू झालेलं, जे जॉईन झालेले विद्यार्थी आहेत आणि आता 2 महिन्यात त्यांचं कार्यकाळ संपुष्टात येत आहे, त्यांच्यासाठीचं आहे. म्हणजे ते बंद करून दुसरं चालू करा. नंतर 20/12/2024चं ईमेल, म्हणजे मेलसुद्धा केलेला आहे, म्हणजे 12 म्हणजे डिसेंबर महिन्यातलं. आणि नंतर 18/12/2024च्या अधिवेशन कालावधीमध्ये मान्य सचिव संचालक यांच्या बैठकीत दिलेल्या सूचना, म्हणजे जे सचिवाची सूचना दिलेल्या बैठक झाली होती 18 तारखेला, ती सूचना. यात पहा काय दिलेलं आहे, आपण संपूर्ण वाचतो आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी उपरोक्त संदर्भाकीत विषयान्वये आपणास कळविण्यात येते की अधिवेशन कालावधीत मान्य सचिव, मान्य संचालक यांनी दिनांक 18/12/2024 रोजी घेतलेल्या बैठकीतील सूचनेनुसार नागपूर विभागाकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत 1,00,000चे उद्दिष्ट देण्यात आले होते. 1,00,000चे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट पार पाडण्याकरिता उपरोक्त सर्व संस्थांनी, कार्यालयांनी आपल्या जिल्ह्यातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत पात्र खाजगी व शासकीय कार्यालय आस्थापनांना भेटी देऊन प्रति संस्था कमीत कमी 200 जागा स्थित करायच्या आहेत.
किती जागा? 200 जागा स्थित करायच्या आहेत. करिता सर्व संस्था प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना संदर्भीय शासन निर्णयानुसार आपल्या जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या आस्थापना कार्यालयांना भेटी देऊन सदर शासन निर्णयानुसार जागा स्थित करण्याबाबत संबंधित आस्थापनाकडून खात्री करून त्याची नोंदणीबाबत पुढील कार्यवाही करण्यास कौशल्य विकास व उद्योजकता जे काही विभाग आहे यांच्यामार्फत ही कारवाई करायची आहे त्या ठिकाणी. तसेच हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. तसेच यापूर्वी आपल्या संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या इंटर्नचा कालावधी लक्षात घ्या. पुन्हा एकदा जे काही नियुक्त केलेले आहे म्हणजे आता जे सध्या काम करत आहेत ते आलेल्या इंटर्नचा कालावधी पुढील महिन्यात संपुष्टात येत असल्यामुळे नवीन नियुक्ती करण्याचं जागा पूर्णपणे भरण्याबाबतची कारवाई करण्यात यावी. जे काही जागा खाली होत आहे त्या ठिकाणी जिथं जागा खाली होत असेल तिथं 100% तुम्हाला जागा भरायची आहे. त्या दृष्टीनं या ठिकाणी कारवाई करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे आपले जे कालावधी आहे संपुष्टात येत आहे आणि त्या ठिकाणी नवीन भरती केली जाणार आहे. एक्सेल शीट पण दिलेली आहे इथे त्यांनी. आणि या ठिकाणी जे आपले मोडगरे साहेब आहेत त्या मोडगरे साहेबाचं सहसंचालक यांचं हे सही आहे या ठिकाणी. समजता विद्यार्थी मित्रांनो, CMPY म्हणजे YKP म्हणजे मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जे काही आधी नियुक्त झालेले आहेत त्यांचा कार्यकाल संपत आहे आणि त्यांच्या जागी ज्या नवीन जागा आहेत त्या 1 लाखाचा उद्दिष्ट दिलेला आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 200च्या जागा रिकाम्या आहेत असं दाखवायचं आहे. त्यानुसारच ही कारवाई करायला लावलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. यावर आता आपल्याला विश्वास ठेवावा लागेल विद्यार्थी मित्रांनो की आपला जो कार्यकाल वाढणार नाही आहे, परमनंटही केले जाणार नाही आहे. हे आपल्याला शासनाने या ठिकाणी गाजर दिलेला आहे हे आपल्याला दिसत आहे. कोणताही मंत्री आपल्या बाजूनं नाही आहे हे या ठिकाणी या परिपत्रकावरूनच दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे नागपूर जिल्ह्याचं परिपत्रक आहे आणि हे 2 जानेवारीचं पत्र आहे म्हणजे आज 2 दिवसापूर्वीचंच हे पत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जर तुम्हाला सांगितलं होतं की एकत्र लढणे आणि बाकी सर्व गोष्टी करणं महत्त्वाच्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, परंतु हे शक्य नाही हे यातून आपल्याला दिसत आहे. आपल्याला ही ऑथेंटिक माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला अशाच अपडेट करता मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.